मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. धडा 2. परिसंस्था. विविध प्रकारच्या परिसंस्थांची रचना व कार्ये समजून घेण्यासाठी व्याप्ती समजून घेणे आवश्यक आहे. इकोलॉजी, परिस्थितिकी शास्त्र हा 2 ग्रीक शब्दांपासून तयार झाला. शब्द ऑयकिओस म्हणजे नैसर्गिक अधिवास, ऑलॉजी म्हणजे अभ्यास करणे, परिस्थितिकी शास्त्र म्हणजे जीवांचा त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये करावयाचा अभ्यास, वनस्पती व प्राणी त्यांच्या भोवतीच्या पर्यावरणाशी असलेल्या परस्पर संबंधांचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी शास्त्र होय. परिस्थितिकीची व्याप्ती. सजीव आणि पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांशी परिस्थितिकीचा संबंध आहे. पर्यावरणाच्या विविध स्थितीमुळे आणि वनस्पती व प्राण्यांच्या विपुलतेमुळे परिस्थितिकीची व्याप्ती मोठी झाली आहे. प्राणी किंवा वनस्पतींचे नैसर्गिक समूह व त्यांचे घटक ज्या तत्वानुसार काम करतात ते सर्वसामान्य तत्व दाखवून देण्याचे परिस्थितिकीचे कार्य आहे. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट वनस्पती किंवा विविध प्राण्यांच्या क्रियांचा अर्थ समजण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. एखाद्या भागातील जीवसमूह, वनस्पती व प्राणी सहज ओळखता येतात व परिस्थितिकीच्या साहाय्याने त्यांची मोजणी करता येते. हवा, पाणी, माती, वन्यजीवन इत्यादीच्या योग्य संवर्धनासाठी परिस्थितिकीचा समज उपयोगी पडते. शेती, जीवशास्त्रीय सर्वेक्षण, वनीकरण व मत्स्योत्पादन यामध्ये परिस्थितिकीचे प्रत्यक्ष उपयोग आहेत. या प्रकरणात आपण परिसंस्थेच्या रचना, प्रकार व कार्याचा अभ्यास करणार आहोत. जीवनाला पाठबळ देणारा पृथ्वी हा सूर्यमालेतील एकमेव ग्रह आहे. पृथ्वीच्या ज्या भागात सजीव वाढतात त्या भागाला जीवावरण असे म्हटले जाते. जीवावरण अतिशय विशाल असते व एक वेगळा विषय म्हणून त्याचा अभ्यास करता येत नाही. त्यामुळे त्याला परिसंस्थेच्या अनेक वेगवेगळ्या कार्यगत एककांमध्ये विभागले आहे. परिसंस्थेची रचना व कार्ये. निसर्गामध्ये जीवांचे विविध समूह एकत्र राहतात व परस्परांशी तसेच भौतिक वातावरणाशी त्यांचे संबंध असतात. सजीव व निर्जीव घटकांमधील गुंतागुंतीचे परस्पर संबंध दर्शवणारी परिस्थितिकी व्यवस्था निसर्गाचेच एक क्रियाशील एकक आहे. उदाहरणार्थ जलीय परिसंस्था जसे की सरोवर, तळे, नदी, खाडी, महासागर, भूपृष्ठीय परिसंस्था, गवताळ प्रदेश, शेत, वने, वाळवंटे इत्यादी परिसंस्थेची उदाहरणे आहेत. परिसंस्थेच्या रचनेत 2 प्रकारचे घटक समाविष्ट असतात: जैविक घटक व अजैविक घटक. परिसंस्थेतील घटक. अजैविक: भौतिक घटक, असेंद्रिय घटक, पदार्थ, रिपीट. परिसंस्थेतील घटक. अजैविक, जैविक. अजैविक: भौतिक घटक, तापमान, हवेतील आर्द्रता, प्रकाश, वातावरणीय दाब. असेंद्रिय पदार्थ, जल, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन. सेंद्रिय पदार्थ, प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ. जैविक घटक, उत्पादक, हिरव्या वनस्पती, भक्षक, प्राणी, विघटक, सूक्ष्मजीव. अजैविक घटक, निर्जीव. अजैविक घटक 3 प्रकारचे असतात. भौतिक घटक, सूर्यप्रकाश, तापमान, पर्जन्यमान, हवेतील आर्द्रता व वातावरणीय दाब. परिसंस्थेतील सजीवांची संख्या हे घटक मर्यादित ठेवतात. असेंद्रिय पदार्थ, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, प्राणवायू, फॉस्फरस, गंधक, पाणी, माती, खडक व अन्य खनिजे. सेंद्रिय संयुगे, कार्बोहायड्रेट, प्रथिने व स्निग्ध पदार्थ हे सजीव घटकांचे मुख्य आधार असतात. ते सजीव व निर्जीव घटकांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम करतात. जैविक घटक, सजीव. उत्पादक, हरित वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे सर्व परिसंस्थांसाठी अन्न तयार करतात. हरित वनस्पतींना स्वयंपोषित म्हटले जाते,
कारण या प्रक्रियेसाठी ते मातीतून पाणी व पोषक पदार्थ हवेतून कार्बन डायऑक्साईड व सूर्यप्रकाश शोषून घेतात. भक्षक स्वतः अन्न तयार न करता स्वयंपोषी वनस्पतींनी प्रकाश संश्लेषणाद्वारे तयार केलेले अन्न ते वापरत असल्यामुळे त्यांना परपोषी असे म्हणतात. त्यांच्या अन्न प्राधान्यानुसार त्यांना 3 प्रकारामध्ये विभागता येते. शाकाहारी प्रथम भक्षक हे वनस्पती खाऊन जगतात, उदाहरणार्थ गाय, हरिण, ससा इत्यादी. मांसाहारी भक्षक हे प्राणी इतर प्राण्यांना खातात, उदाहरणार्थ सिंह, कुत्रा, मांजर इत्यादी. सर्वभक्षी भक्षक सर्वभक्षी सजीव वनस्पती व प्राणी दोन्ही खाऊन जगतात, उदाहरणार्थ माणूस, डुक्कर व कावळा इत्यादी. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. विघटक विघटक जीव हे सजीव प्राणी आणि वनस्पतींच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरातील मूलद्रव्ये व संयुगे यांचे विघटन करतात. यात प्रामुख्याने सजीव व कवके यांचा समावेश होतो. हे विशिष्ट प्रकारचे एन्झाईम विकरे तयार करून मृत प्राणी व वनस्पतीवर प्रक्रिया करतात. पोषक तत्वांचे चक्रीकरण करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना मृतोपजीवी असेही म्हटले जाते. परिसंस्थेची कार्ये. परिसंस्था गुंतागुंतीची आणि सतत बदलणारी एक प्रणाली आहे. यामध्ये जैविक व अजैविक घटक असतात व ते खालीलप्रमाणे कार्य पार पाडतात. अन्न साखळीद्वारे ऊर्जा वहन करणे, पोषण मूल्यांचे चक्रीकरण, जैवभूरासायनिक चक्रे करणे, परिस्थितिकीय उन्नत अनुक्रम किंवा परिसंस्थेचा विकास करणे, तळे, सरोवर, कुरणे, दलदलीची जमीन, गवताळ प्रदेश, वाळवंट व वने ही नैसर्गिक परिसंस्थेची उदाहरणे आहेत. आपल्यापैकी अनेक जणांनी मत्स्यालय, बगीचा किंवा शेती इत्यादी पाहिले असेल. ही मानवनिर्मित परिसंस्थेची उदाहरणे आहेत. परिसंस्थेचे प्रकार. परिसंस्थांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात येते. नैसर्गिक परिसंस्था, मानवनिर्मित परिसंस्था. नैसर्गिक परिसंस्था नैसर्गिक परिसंस्था या पूर्णपणे सौर ऊर्जेवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ वने, गवताळ प्रदेश, महासागर, सरोवरे, नद्या व वाळवंट. या परिसंस्था आपल्याला अन्न, इंधन, चारा व औषधे पुरवतात. तळे परिसंस्था. तळे हे नैसर्गिक परिसंस्थेचे उदाहरण आहे. त्याची मूलभूत रचना व कार्ये अभ्यासणे सोपे आहे. ही परिसंस्था सौर ऊर्जेवर काम करते व तिच्यातील सर्व सजीवांचे संतुलन राखते. जर आपण तळ्यातील पाणी एका काचेच्या पेल्यात घेतले किंवा तळ्याच्या तळाशी असलेली माती घेतली तर त्यामध्ये जलीय, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, असेंद्रिय व सेंद्रिय पदार्थांचे मिश्रण झालेले दिसून येते. तळ्याच्या परिसंस्थेत खालील घटक आढळून येतात. तळ्याच्या परिसंस्थेचे अजैविक घटक. सूर्यप्रकाश. संपूर्ण व्यवस्थेला नियंत्रित करणारी ऊर्जा सूर्यकिरणांकडून प्राप्त होते. सूर्यप्रकाश पाण्यात कोठपर्यंत पोहोचेल हे अनेक गोष्टीवर अवलंबून असते, जसे पाण्याची पारदर्शकता, पाण्यात विरघळलेले किंवा तरंगणारे कण व पाण्यातील प्लॅंक्टनची संख्या. प्रकाशाच्या खोलवर पोहोचण्याच्या प्रमाणावर तळ्याचे प्रकाशित जलस्तर, निम्न प्रकाशित जलस्तर व अप्रकाशित जलस्तर असे भागस्तर पडतात. प्रकाशित स्तरातील झाडे व प्राण्यांना भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. अप्रकाशित स्तरात काहीच प्रकाश उपलब्ध नसतो. असेंद्रिय पदार्थ. तळ्याच्या ठिकाणानुसार यामध्ये पाणी, कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम व गंधकासारखे काही पदार्थ समाविष्ट आहेत. प्राणवायू व कार्बन डायऑक्साईड हे पाण्यात विरघळलेल्या अवस्थेत असतात. सर्व जलीय वनस्पती व प्राणी हे त्यांचे अन्न व वायूंच्या अदलाबदलीसाठी पाण्यावर अवलंबून असतात. अन्य असेंद्रिय क्षार हे तळाच्या गाळात व जीवमात्रांमध्ये राखीव स्वरूपात साठवलेले असतात. अंशमात्र फक्त विरघळलेल्या अवस्थेत असतात. सेंद्रिय संयुगे. अमिनो आम्ले,
ह्युमिक आम्ले व मृत पशु व वनस्पतींचे विघटन झालेले पदार्थ, तळ्यात नेहमी आढळून येणारे सेंद्रिय पदार्थ असतात. हे पाण्यामध्ये अंशतः विरघळलेले व अंशतः तरंगत असतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तळ्याच्या परिसंस्थेचे जैविक घटक. उत्पादक अथवा स्वपोषित हे घटक तळ्यातील सर्व परपोषी जीवांसाठी अन्नाचे संश्लेषण करतात. त्यांची 2 गटामध्ये वर्गवारी करता येईल: तरंगते सूक्ष्मजीव व वनस्पती, भूस्थित वनस्पती. तरंगते सूक्ष्मजीव: छोटे, हिरवे व निळे शैवाल तरंगणाऱ्या वनस्पती होय. या सूक्ष्मजीवांचे तळ्यातील प्रमाण विपुल असते. त्यावेळी पाणी हिरव्या रंगाचे दिसते. या परिस्थितीमध्ये तळ्याच्या स्थितीला शैवाली फ्लोरा किंवा जलीय फ्लोरा म्हटले जाते. उदाहरणार्थ स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, कॅलोडोफोरा, डायोॲटम्स, वॉल्कवॉक्स. भूस्थिर वनस्पती: परिघापासून ते खोल स्तरापर्यंत ते समकेंद्री विभागांमध्ये पसरलेले असते. पाण्याच्या वाढत्या खोलीबरोबर जलजन्य वनस्पतींचे 3 सुस्पष्ट भाग खालील क्रमाने दिसून येतात. पाण्यातून बाहेर येणाऱ्या वनस्पती, उदाहरणार्थ पाणकणीस व सॅजिटारिया. तरंगत्या पानांसह दृढमूल वनस्पती, उदाहरणार्थ निम्फिया. पाण्याच्या खालील वनस्पती, उदाहरणार्थ तळ्यातील हायड्रिला व व्हॅलिसनेरिया इत्यादी. भक्षक परपोषी: प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अन्नासाठी स्वयंपोषीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ बेडकांची पिले, गोगलगाय, माशाचे काही प्रकार इत्यादी. तळ्यातील भक्षकांचे खालील प्रकारे वर्गीकरण करता येईल. प्राणीजन्य: प्लवके हे तरंगणारे प्राणी असतात. सायक्लोप्स, सिप्रिस, डेफनिया इत्यादी. नेक्टॉन म्हणजे पोहू व चलन करू शकणारे प्राणी, उदाहरणार्थ मासे. निम्नस्तरीय म्हणजे तळाशी वास्तव्य असणारे प्राणी, उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारचे कीटक व काही कवचधारी प्राणी. विघटक: संपूर्ण तळ्यात पसरलेले असतात, पण ते सर्वात जास्त गाळात असतात. जीवाणू व बुरशी. रायझोपस, पेनिसिलियम, क्लाडोस्पोरियम तळाशी असतात. मानव निर्मित परिसंस्था. सजीव व निर्जीव घटकांमध्ये जिथे लक्षणीय प्रमाणात मानवी हस्तक्षेप असलेली ही व्यवस्था असते, त्यामध्ये स्वनियमित कोणतीही यंत्रणा नसते. पोषक पदार्थांचे चक्रीकरण किरकोळ प्रमाणात असते. या परिसंस्थेत मानवी प्रयत्नामुळे भर घातली जाते. पिकांची शेती, फळबागा इत्यादी उदाहरणे आहेत. परिसंस्थेची गतिशीलता. एखाद्या परिसंस्थेत एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे होणारे ऊर्जेचे वहन, पदार्थाच्या वहनाला परिसंस्थेची गतिशीलता असे म्हणतात. पोषक पदार्थ व खनिजे परिसंस्थेच्या सजीव व निर्जीव घटकांच्या दरम्यान पुनराभिसरित होत असतात. परिसंस्थेत ऊर्जेचे वहन हे एकाच दिशेने असते व ती स्रोताकडे कधीही परतत नाही. सूर्य. परिसंस्थेची गतिशीलता हे खालील शीर्षकांच्या आधारे स्पष्ट करता येईल. अन्नसाखळी, अन्नजाळे, पोषणाचे स्तर, ऊर्जेचा प्रवाह, पर्यावरणीय मनोरा, जैवभूरासायनिक चक्र. अन्नसाखळी. उत्पादक किंवा वनस्पती स्रोतापासून भक्षकापर्यंत होणाऱ्या अन्न ऊर्जेच्या संक्रमणास अन्नसाखळी म्हणतात. अन्नसाखळीमध्ये हरित वनस्पती उत्पादक पहिल्या पोषण स्तरावर असतात. वनस्पती खाणारे शाकाहारी प्राणी म्हणजे प्राथमिक भक्षक हे दुसऱ्या पोषण स्तरावर असतात. शाकाहारी प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी भक्षक हे तिसऱ्या आणि कधीकधी चौथ्या पोषक स्तरावर असतात. निसर्गामध्ये चराऊ अन्नसाखळी, परजीवी अन्नसाखळी, मृतोपजीवी अन्नसाखळी अशा 3 प्रकारच्या अन्नसाखळ्या असतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर
ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सराऊ अन्न साखळी ही अन्न साखळी हिरव्या वनस्पतींपासून सुरू होऊन शाकाहारीमधून जाऊन मांसाहारी जीवांपाशी संपते. जे सजीव सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने असेंद्रिय पदार्थापासून त्यांच्या अन्नाची निर्मिती करतात म्हणून त्यांना उत्पादक म्हणतात. उत्पादकांना शाकाहारी प्राणी खातात म्हणून त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. प्राथमिक भक्षकांना दुय्यम भक्षक खातात. त्यामुळे या प्रकारातील अन्न साखळ्या या स्वयंपोषीवर अवलंबून असतात. उत्पादक सौर ऊर्जा, उत्पादक गवत, प्रथम भक्षक नाकतोडा, द्वितीय भक्षक बेडूक, तृतीय भक्षक ससाणा. अन्न साखळी विविध परिसंस्थेतील अन्न साखळी: गवत, नाकतोडा, पाल, ससाणा. गवत, ससा, साप, ससाणा. वनस्पती प्लवक, प्राणी प्लवक, मासे, खंड्या. हरित वनस्पती: ठिपके असलेले हरिण, वाघ. हरित वनस्पती सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थ: विघटक, मृत शरीर, वाघ, मृत शरीर. परजीवी अन्न साखळी ही अन्न साखळी मोठ्या जीवांकडून छोट्या जीवांकडे कोणालाही हानी न पोहोचवता सरकते. उदाहरणार्थ उवा अनेक जीवावर बाह्य परजीवी म्हणून जगतात. मृतोपजीवी अन्न साखळी ही अन्न साखळी विघटन होणाऱ्या वनस्पती किंवा प्राण्यांच्या शरीरांच्या मृत सेंद्रिय पदार्थापासून सुरू होऊन सूक्ष्मजीव आणि नंतर पुढे मृत शरीरावर जगणाऱ्या जीवांपर्यंत आणि त्यांच्या परभक्षकापाशी समाप्त होते म्हणून त्याला मृतोपजीवी अन्न साखळी म्हणतात. जंगलातील वाळलेल्या पानांचे मुंग्या, बिटल, गांडूळ हे प्राणी लहान लहान तुकडे करतात. त्यावर बुरशी व जीवाणू प्रक्रिया करतात. त्यामधून मातीत पोषक द्रव्य तयार होतात. त्यापैकी काही मातीतील प्राण्यांच्या अन्न म्हणून उपयोग द्वितीय भक्षक करतात. उदाहरणार्थ पक्षी, बेडूक, पाल इत्यादी. अन्न जाळे परिसंस्थेत अनेक अन्न साखळ्या असतात पण त्या स्वतंत्र नसतात. परिसंस्थेत एक जीव दुसऱ्या जीवावर पूर्णतः कधीच अवलंबून नसतो. उत्पादक अनेक कीटक, पक्षी, सस्तन प्राणी, मासे यांच्याकडून व काही प्राणी हे अनेक परजीवांकडून भक्षण केले जातात. एखाद्या परिसंस्थेत ससा गवत भक्षण करेल, साप ससा भक्षण करेल आणि घुबड साप भक्षण करेल. पण काही वेळा घुबड सापाचे भक्षण न करता थेट ससा भक्षण करतो. अशा पद्धतीचे परस्पर संबंध संपूर्ण समूहातील प्रत्येकाला परस्परांशी जोडून ठेवतात. अशा पद्धतीने अन्न साखळ्या परस्परांना जोडल्या जातात. गुंतागुंतीच्या परस्पर निगडित अन्न साखळ्यांना अन्नजाळे म्हणतात. अशा पद्धतीने अन्नजाळे परिस्थितिकी व्यवस्थेचे स्थैर्य कायम ठेवते. परिसंस्थेमध्ये होणारे ऊर्जावहन. कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा. सर्व पोषण स्तरांवरील जीवांसाठी सौर किरणे हा प्राथमिक ऊर्जेचा स्रोत आहे. असेंद्रिय पदार्थामधून सेंद्रिय रेणूमध्ये ऊर्जा खिळवून ठेवू शकणाऱ्या जीवांना स्वयंपोषी म्हणतात. ज्या जीवांना अजैविक स्रोतांकडून ऊर्जा प्राप्त करता येत नाही तर ते स्वयंपोषी जीवांनी संश्लेषण केलेल्या ऊर्जायुक्त सेंद्रिय रेणूवर अवलंबून असतात. त्यांना परपोषी म्हणतात. जे जीव सजीव जीवांकडून ऊर्जा प्राप्त करतात त्यांना भक्षक व जे मृत जीवांकडून ऊर्जा प्राप्त करतात त्यांना विघटक म्हणतात. परिसंस्थेतील ऊर्जावहन हे निसर्गात ऊर्जा प्रवाहाच्या स्वरूपात असते. सौर ऊर्जा शोषून तिचे रूपांतर उत्पादक वनस्पतीत करतात. भक्षकांकडून अशा परिवर्तित झालेल्या ऊर्जेच्या रासायनिक स्वरूपाचा उपयोग अन्नाच्या स्वरूपात आत आलेली ऊर्जा रोजच्या दैनंदिन कामासाठी व जैव वस्तुमान वाढवण्यासाठी वापरली जाते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर
ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. श्वासोच्छ्वास, उष्णता, उत्सर्जन इत्यादीद्वारे होणारी हानी. एकूण उत्पादन क्षमता. रिपीट, एकूण उत्पादकता. सुमारे 23% सौर ऊर्जा ही वातावरणातील पाण्याचे बाष्प, धूळ, ओझोनद्वारे शोषली जाते. तर 48% वातावरणातून भूपृष्ठभागावर येऊन तिथे शोषली जाते. अशा पद्धतीने एकूण प्राप्त होणाऱ्या सौर ऊर्जेपैकी 71% ऊर्जा पृथ्वीवरील व्यवस्थेत शोषली जाते. मात्र वनस्पती आतमध्ये येणारी सर्व सौर ऊर्जा शोषून घेत नाहीत आणि सर्व ऊर्जा जीववस्तुमानात रूपांतरित करत नाहीत. परिणामी एकूण सौर किरणाच्या 3 ते 6% पर्यंत प्रकाश संश्लेषण कार्यक्षमता वापरतात. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या सूर्यप्रकाशापैकी फारच थोड्या प्रकाशाचा वापर प्रकाश संश्लेषण करण्यासाठी होतो. वनस्पती कर्बोदकांच्या स्वरूपात म्हणजेच रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात अन्नाचे संश्लेषण करतात. रासायनिक ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात सजीवाकडे पाठवली जाते. अन्नसाखळी किंवा अन्नजाळ्यात पदार्थ व ऊर्जा दोघांचेही वहन होते. ऊर्जावहन कधीही 100% होत नसते. हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. म्हणून ते उत्पादक आहेत. ऊर्जेचा काही भाग त्यांच्या स्वतःच्या जीवन प्रक्रियांसाठी वापरण्यात येतो. काही प्रमाणात उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जेची हानी होते. म्हणूनच उत्पादकांनी साठवलेल्या ऊर्जेपैकी थोडाच हिस्सा प्राथमिक भक्षकांना उपलब्ध होतो. प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सारखे फिरत असल्यामुळे त्यांना अधिक ऊर्जेची गरज असते. त्यामुळे ते पोषण स्तरावर कमी ऊर्जा हस्तांतरित करतात. प्रत्येक पोषण स्तरावर उष्णतेच्या स्वरूपात सभोवताली बरीच ऊर्जेची हानी होत असते. पुढील स्तराला फक्त 10% ऊर्जा उपलब्ध होते. सूक्ष्म जंतूंकडून सेंद्रिय पदार्थांचे होणारे विघटन सुद्धा उष्णतेच्या उत्सर्जनास जबाबदार असते. त्यामुळे वनस्पतींनी शोषून घेतलेली सौर ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात वातावरणात परत जाते. पण ही उष्णता परत सूर्याकडे जात नाही. त्यामुळे ऊर्जा हस्तांतरण हा एकदिशीय व्यवहार आहे. पर्यावरणातील मनोरे. पर्यावरणीय मनोरे हे परिसंस्थेतील पोषण स्तरांचे आलेखीय प्रतिरूप असते. ते 3 प्रकारचे असतात. उत्पादक हे मनोऱ्याचा पाया असतात व पुढचे स्तर हे शाकाहारी, मांसाहारी व उच्चतम मांसाहारी जीवांचे प्रतिनिधित्व करतात. संख्येचा मनोरा. हा मनोरा प्रत्येक पोषण स्तरावरील जीवांची संख्या दर्शवितो. उदाहरणार्थ, एखाद्या गवताळ प्रदेशात गवताची संख्या ही त्यांच्यावर गुजराण करणाऱ्या शाकाहारी प्राण्यांपेक्षा जास्त असते आणि शाकाहारी प्राण्यांची संख्या ही मांसाहारी प्राण्यांपेक्षा जास्त असते. काही उदाहरणांमध्ये संख्यांचा मनोरा अगदी उलटा होतो. म्हणजे प्राथमिक उत्पादकांपेक्षा शाकाहारी प्राणी संख्येने जास्त असतात. इथे अनेक आळ्या व किडे एकाच झाडावर गुजराण करताना आपल्याला दिसतील. जैववस्तुमानाचा मनोरा. हा मनोरा प्रत्येक पोषण स्तरावर एकूण स्थायी जैववस्तुमानाचे प्रतिनिधित्व करतो. स्थायी जैववस्तुमान म्हणजे कोणत्याही क्षणाला असलेले जीवपदार्थ हे जैववस्तुमान ग्रॅम किंवा एकक, क्षेत्रफळ किंवा किलो कॅलरी एकक, क्षेत्रफळ असे लिहितात. जमिनीवरील बहुतेक सर्व जैववस्तुमानाचे मनोरे सरळ असतात. मात्र जलीय परिसंस्थेत जैववस्तुमानाचा मनोरा उलटा असू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या तळ्यात वनस्पती प्लवके ही मुख्य उत्पादक असतात, पण त्यांचे जीवनचक्र छोटे असते.
नवीन वनस्पती सतत त्यांच्या जागी येत असतात. त्यामुळे त्यांचे एकूण जैववस्तुमान हे ते पाठबळ देत असलेल्या शाकाहारी प्राण्यांच्या जैववस्तुमानापेक्षा कमी असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ऊर्जेचा मनोरा. हा मनोरा प्रत्येक पोषण स्तरावरील ऊर्जेच्या व्याप्तीचे प्रतिनिधित्व करतो. ऊर्जेचे एकक हे कॅलरी चौरस मीटर प्रति सेकंद किंवा किलो कॅलरी प्रति चौरस किलोमीटर मिनिटे. हे ऊर्जेचे मनोरे कधीही उलटे नसतात. एखाद्या परिसंस्थेत सजीव हे अन्नसाखळी व अन्नजाळ्याच्या द्वारे परस्परावर अवलंबून असतात. समूहातून एखादी जरी प्रजाती बाहेर पडली तरी पर्यावरणात असमतोल निर्माण होतो. एखाद्या अन्नसाखळीत उत्पादक वनस्पतींना खाणारे अनेक शाकाहारी प्राथमिक भक्षक असू शकतात. यांना खाणाऱ्या मांसभक्षी प्राण्यांच्या मात्र कमीच प्रजाती असतात. म्हणजे प्रत्येक परिसंस्थेमध्ये उत्पादक हे सर्वात जास्त, त्यानंतर शाकाहारी प्राथमिक भक्षक त्यानंतर अगदी थोडे द्वितीय भक्षक असतात. कारण प्रत्येक पायरीवर रोजच्या जीवनक्रियांमुळे ऊर्जा कमी होते. जैवभू रासायनिक चक्र. पोषक पदार्थ हे परिसंस्थेतील अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि परत अजैविकांकडे बहुतांशी चक्राकार पद्धतीने फिरतात. त्या प्रक्रियेस जैवभू रासायनिक चक्र म्हणतात. जीवांचा मृत्यू झाल्यावर मृत अवशेष विघटित होतात आणि मृतोपजीवी जीवांकडून पोषक पदार्थ मातीत पुन्हा मुक्त केले जातात. हरित वनस्पतींची मुळे ते शोषून घेतात व ते प्रथम शाकाहारी व नंतर मांसाहारी प्राण्यांना हस्तांतरित होतात. जीवांच्या मृत अवशेषांमधील अडकलेले पोषक पदार्थ विघटक पुन्हा मातीत मुक्त करतात. पोषक पदार्थांच्या या पुनर्वापरास जैवभू रासायनिक किंवा पोषक पदार्थांचे चक्र किंवा आवर्तन म्हणतात. वनस्पती व प्राण्यांना त्यांच्या विविध जीवन प्रक्रियांसाठी 40 पेक्षा जास्त पदार्थांची गरज असते. संपूर्ण पृथ्वी किंवा जीवावरण ही एक बंदिस्त व्यवस्था आहे. म्हणजेच जीवावरणातून पदार्थांची ने-आण करता येत नाही. सामान्य जैवभू रासायनिक चक्र खालीलप्रमाणे: नायट्रोजन चक्र, कार्बन चक्र, प्राणवायू चक्र, गंधक चक्र, फॉस्फरस चक्र, जलचक्र. परिसंस्था सेवा. परिसंस्था सेवा ही लोकांनी वापरलेल्या संसाधनांवर किंवा नैसर्गिक सेवेमध्ये विभागली जाते. वनपरिसंस्थेचे प्रत्यक्ष मूल्य: लाकूड, फळे, कंदमुळे, औषधे, जळाऊ लाकूड. वनपरिसंस्थेचे अप्रत्यक्ष मूल्य: पर्यावरणीय समतोलाचे नियमन करणे, पाणी आणि मातीचे संवर्धन करणे, तापमान कायम ठेवणे, पर्जन्यमान वाढवणे, वन्य प्राण्यांसाठी अधिवास पुरवणे, निसर्गाचे सौंदर्य मूल्य वाढवणे. परिसंस्था सेवा या नैसर्गिक पारिस्थितिकी व्यवस्थेतील जैवविविधता व मानवी गरजा शाश्वत ठेवणाऱ्या प्रक्रिया आहेत. निसर्ग आपल्याला या सेवा मोफत देत असतो. पारिस्थितिकी व्यवस्थेतील सेवांना परिसंस्थेच्या व आर्थिक दृष्टीने मूल्य आहे. मात्र अलीकडील काही दशकांमध्ये मानवी हस्तक्षेपामुळे त्यांच्यावर गंभीर परिणाम झाला आहे. परिसंस्था सेवा या आपल्यासाठी खूप काही करतात. सेवांची तरतूद: यामध्ये लोकांनी संकलित केलेली फळे, कंदमुळे, जडीबुटी व औषधी वनस्पती अशी सर्व उत्पादने समाविष्ट आहेत. जळाऊ लाकूड, चारा, इमारतीचे साहित्य इत्यादीसाठी लोक वनपरिसंस्थेवर अवलंबून असतात. वनोत्पादने गोळा करून विकली जात असल्यामुळे त्यांचे आर्थिक मूल्य बरेच मोठे आहे. वनातील वनस्पतीपासून अनेक औद्योगिक उत्पादने तयार होतात. वेगवेगळ्या परिस्थितिकी व्यवस्थांमधील अन्य वनस्पतींपासून आपली अनेक औषधे तयार होतात. पूरक सेवा: जैवभार उत्पादन,
वातावरणातील प्राणवायूचे उत्पादन, माती तयार करणे इत्यादी अन्य पाठबळ सेवा परिस्थितिकी व्यवस्था देत असते. ओढे व नद्यांमध्ये वाहणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवणे ही वनांकडून आपल्याला दिली गेलेली अप्रत्यक्ष सेवा आहे. वन आच्छादनामुळे पृष्ठभागावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजलाची पातळी वाढण्यास मदत होते. वनामुळे मातीची धूप सुद्धा प्रतिबंधित होते, जी माती तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. नियामक सेवा, पूर नियंत्रण, हवामान नियमन, पाण्याचे शुद्धीकरण, मानवी रोगराईवर नियंत्रण इत्यादीचा परिसंस्था नियमन प्रक्रियेत समावेश असतो. कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन व आपण श्वास घेत असलेला प्राणवायू मुक्त करून झाडे स्थानिक तापमान घटवतात. त्यामुळे आर्द्रता व तापमान कायम राहण्यास मदत होते. पर्यावरणीय समतोल, वन्यजीवांचे अधिवास व पावसाचे वाढते प्रमाण कायम ठेवण्यास वने सहाय्यभूत होतात. सांस्कृतिक सेवा, परिसंस्था आपणास अविरतपणे कधीही न संपणाऱ्या सेवा अखंडपणे पुरवित असते. उदाहरणार्थ लोकशिक्षण, मनोरंजन, सांस्कृतिक प्रथा इत्यादी. प्रजातींचे परस्परांवरील अवलंबन व परस्पर संबंध, परिसंस्थेत विविध प्रजातींची समान कार्ये किंवा संसाधनांच्या समान गरजा असल्यामुळे ते एकमेकांशी तसेच अन्य प्रजातींशी देवाणघेवाण करू शकतात. अशी देवाणघेवाण एखाद्या प्रजातीला लाभदायक किंवा नुकसानीची किंवा कोणताच परिणाम न होणारी असू शकते. खाली दिलेल्याप्रमाणे प्रजातींमध्ये काही मूलभूत स्वरूपाचे परस्पर अवलंबित्व व परस्पर देवाणघेवाण होत असते. स्पर्धा, शिकार, परजीविता, सहोपकारिता, सहभोजिता. स्पर्धा, जेव्हा अन्न व जागा यांची कमतरता असते तेव्हा दोन जीवांमध्ये स्पर्धा असते. एकाच प्रजातीतील जीव एकमेकांशी स्वजातीय स्पर्धा किंवा समान संसाधनांचा उपयोग करणाऱ्या अन्य प्रजातीतील जीवांशी विजातीय स्पर्धा करू शकतात. उदाहरणार्थ प्रकाश व पाणी मिळवण्यासाठी वनस्पती एकमेकांशी स्पर्धा करतात. विविध प्राणी अन्न व जागेसाठी स्पर्धा करतात. शिकार ही वेगवेगळ्या प्रजातीतील आंतरक्रिया असून एक प्रजाती भक्षक दुसऱ्या प्रजातीतील जीवाला खाद्य मारून आपले खाद्य मिळवते. खालील उदाहरणात सिंहाचे हरिण हे खाद्य आहे. परजीविता, परजीविता हा असा संबंध आहे जिथे एक प्रजाती परजीवी अन्य प्रजातीकडून म्हणजे यजमान कडून आपला फायदा करून घेते. परजीवी असल्यामुळे भक्ष्यावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ कुत्र्याच्या त्वचेवर पिसवा, अमरवेल दुसऱ्या झाडावर परजीवी म्हणून. सहोपकारिता, दोन प्रजाती एकमेकांशी अशा पद्धतीने वर्तन करतात जेणेकरून त्या वर्तनामुळे दोन्ही प्रजातींचा लाभ होतो. अशा परस्पर संबंधाला सहोपकारिता म्हणतात. उदाहरणार्थ बुरशी व शेवाळ यांच्या एकत्र येण्यामुळे दगडफूल तयार होते. या संबंधात बुरशी शेवाळाला आधार देते व शेवाळ अन्न पुरवतात. सहभोजिता, सहभोजिता हा दोन प्रजातींमधील अशा पद्धतीचा परस्पर संबंध आहे की ज्यात एका प्रजातीला लाभ होतो तर दुसऱ्या प्रजातीला नुकसान किंवा लाभ काहीच होत नाही. उदाहरण अमरासारखे बाणगुळ हे अन्य वनस्पतींना फक्त आधारासाठी जोडून घेते व ते त्या वृक्षापासून शोषण घेत नसतात. परिस्थितिकीय उन्नत अनुक्रमण, नैसर्गिक अवस्थेत एखादा अधिवास व्यापणाऱ्या वनस्पतींना वनस्पती समूह म्हणतात. एक प्रकारच्या वनस्पती समूहाने हळूहळू दुसऱ्या वनस्पती समूहाची जागा घेण्याला वनस्पतींचे उन्नत अनुक्रमण प्रक्रिया असे म्हणतात. उन्नत अनुक्रमण ही प्रक्रिया गुंतागुंतीची असून ती अंतिमतः चरमावस्थेला स्थिर होते. कोणत्याही ठिकाणी उन्नत अनुक्रमणातील
शेवटची अवस्था ही प्रगल्भ व स्वपुनरुत्पादक असते. परिस्थितिकीय उन्नत अनुक्रमणाचे प्रकार. विविध पैलूंवर आधारित उन्नत अनुक्रमणाची विविध प्रकारांमध्ये वर्गवारी करता येईल. त्याची चर्चा खाली केली आहे. उन्नत अनुक्रमण प्रक्रिया होत असलेल्या भागात वनस्पती असण्याच्या किंवा नसण्याच्या आधारावर त्याला 2 प्रकारात विभागता येईल. प्राथमिक उन्नत अनुक्रमण व दुय्यम उन्नत अनुक्रमण प्रक्रिया. प्राथमिक उन्नत अनुक्रमण. नवीन तयार झालेला खडक किंवा लाव्हा नुकताच वाहून गेलेला अशा प्रकारच्या व आधी वनस्पती नसलेल्या उजाड भागात ही प्रक्रिया सुरू झाल्यास त्याला प्राथमिक उन्नत अनुक्रमण असे म्हणतात. उजाड भागावर स्वतःला प्रस्थापित करणाऱ्या सजीवांचे पहिले गट आद्य प्रवर्तक किंवा प्राथमिक वसाहत करणारे म्हणून ओळखले जातात. दुय्यम उन्नत अनुक्रमण प्रक्रिया. पूर्वी वनस्पती असलेल्या परंतु आता वनस्पती नाहीशा झालेल्या एखाद्या जागी ही प्रक्रिया सुरू होते. आग, लागवड, जोराचा वारा वाहून, मातीची धूप, दुष्काळ, पाऊस इत्यादी घटकांमुळे वनस्पती नाहीशा होत असतात. वनस्पती नाहीशा होण्याच्या प्रक्रियेनंतर तयार होणाऱ्या उजाड भागाला दुय्यम उजाड भाग म्हणतात. दुय्यम उन्नत अनुक्रमण प्रक्रिया ही प्राथमिक उन्नत अनुक्रमण प्रक्रियेपेक्षा लवकर होते. जमिनीकडून शिखराकडे परिक्रमण, दगड, जीवाणू, बुरशी, मॉसेस व लायकेन, मृदा, बारमाही गवत, ठराविक कालावधीतील गवत, झुडूप व झाडे. परिस्थितिकीय उन्नत अनुक्रमण. लायकेन, मॉस, गवत, नेचे, छोट्या वनस्पती, गवत, झुडपे व झाडे. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.